ब्लॉग आहे. तर आज पहिले आपण कुठं चाललो आज? कुठं चाललो आपण? कुठं चाललो? हा. तर मित्रांनो आज आम्ही सटवाईला चाललो रानात आमच्या. तर भेटूया डायरेक्ट तिथं. हा आहे माझा भाऊ शुभम. तर काम ओके असते भाऊचं, सगळं ओके. जिथे सगळं टायमाला काम करतोय माझा भाऊ. सटवाई देवीचं मंदिर म्हणजे बारके लेकर जास्त जन्मलेले त्यांच्यासाठी ती देव असते. बारके लेकर रडू नये म्हणून त्यांना आज निवद दाखवावं लागतंय. ही आहे माझी बारकी दिदी अश्विनी. रेडी झाले बघू शकता. डबा घेतला, निवद घेतलंय, ओके मध्ये सगळं. हा आहे माझ्या भावाचा मुलगा शिवांश. सगळं रेडी झालं पण ह्याचं काय रेडी होणार राव. किती वेळ लावायला बघा तुम्हीच. तरी आपलं गाव बोरगाव काळे लातूर जिल्ह्यामध्ये बारक. मित्रांनो हे आहे आपली भाची, माझ्या बारकी बारकी पोरगी. आता पहिला ब्लॉग कोणी पण काढताना लावते ना, तर मी पहिला ब्लॉग काढत होतो पण माझी दीदी बघा कशी बघत पण नव्हती कॅमेऱ्याकडे. लई लाजती यार. आलो आपण रानात. डायरेक्ट बघू शकता. पिल्या इतकं घात कर. त्या झाडाला जरा आंबे एक पण नव्हता राव मित्रांनो. कारण मी पुण्याला सीझन येऊन गेला राव. आता सीझन पण संपत आहे. आता पावसाळा चालू झालाय. आता बघू शकता इकडे जेव्हा मी एवढा होतो ना, मी बारका, तेव्हा मला पण इथं आणलेलं. कारण मी पण लय रडत होतो ना, त्याच्यामुळे मला इथं आणलं होतं देवीपाशी. गावातील प्रत्येक लहान मुलाला इथंच आणले जाते. कारण इथं एकच एवढं मंदिर आहे सटवाई देवीचं. चौकोन शेत आहे बघा, बघू शकता तुम्ही. चारी बाजूने शेत आणि शेताच्या मधोमध देवीचं मंदिर आहे. इथं लय जास्त चिखल असल्यामुळं ऑटो येऊ शकत नाही, म्हणून काय केलं आम्ही दुसऱ्या रस्त्यानं आत गेलो. भातचं वजन लय आहे राव मित्रांनो. मंदिराकडलं ऋतीच्या घराकडलं. बंद कर. कुठून येणार हा जोर लगा की पुढे आपट खाली आपट. जोरात जोरात हट हट. अरे तुझ्या नादान तसं झालंय. हट. देवीची पूजा करून झाली. आता आपण डायरेक्ट दिदीला विचारू आपण. देव आपण इथं कशासाठी आलो? देव काय करते नेमकं? देव लेकराला रडायचं कमी करतय. मला पण शहरापेक्षा गावामध्ये क्ले मजा मित्रांनो. काही पण मला रोज आता मित्रांनो आम्ही निघालो होतो डायरेक्ट घरी. तर भेटूया पुढल्या ब्लॉगमध्ये.